वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ब्राह्मणच. शिवरायांच्या नंतर आता आंबेडकरांच्या संबंधीच्या वक्तव्यानंतर सोलापूरकरांवरती टीकेची झोड. राहुल सोलापूरकर यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. जिथे दिसतील तिथे त्यांना जोड्यानं मारायला हवं. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल. शिवरायांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस देणार. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं विधान. अभिनेता राहुल सोलापूरकर यांचा पुन्हा एकदा माफीनामा. पॉडकास्टमधून 2 वाक्य काढून प्रचंड गदारोळ माजवला. आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरती सोलापूरकरांचं स्पष्टीकरण. राहुल सोलापूरकरांनी इतिहासाविषयी बोलणं टाळलं पाहिजे. मंत्री उदय सामंतांचा सल्ला. राहुल सोलापूरकर यांच्यावरती मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. रोहित पवारांची मागणी. पुण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे राहुल सोलापूरकर यांचा निषेध. सोलापूरकर यांचा फोटो जाळून आंदोलन. 2 दिवसात राहुल सोलापूरकरांवरती गुन्हा दाखल करून अटक व्हायला हवी, नाहीतर भर रस्त्यामध्ये चोप देऊ. भीम आर्मीचा इशारा. धाराशिवमधल्या कळंबमध्ये राहुल सोलापूरकर यांच्या विरोधामध्ये भीम सैनिकांचा रास्ता रोको. सोलापूरकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं. अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. पुण्याच्या निवासस्थानी चोख बंदोबस्त. परभणी लॉंग मार्च थांबल्याच्या नंतर जितेंद्र आव्हाड यांचं सूचक ट्विट. 400 किलोमीटर अंतर पार केलेला लॉंग मार्च थांबलाच कसा? आव्हाड यांचा सवाल. विशेष दूतांनी जाणीवपूर्वक मोर्चा चिरडला. आव्हाडांचा रोख कुणाकडे? सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना माफ करा हे बोलणं खूप सोपं. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सुरेश धस यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट. सूर्यवंशी प्रकरणामध्ये राजकारण करून पोळी भाजून घेऊ नका. आव्हाड यांचा धस यांना सल्ला. ज्या आश्वासनांमुळे लॉंग मार्च स्थगित करण्यात आला ती आश्वासनं आणि निलंबन मान्य नाही. निलंबन करून चालणार नाही. त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची मागणी. सुरेश धस यांच्या शिष्टाईनं लॉंग मार्च थांबला, मात्र संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही आणि सूर्यवंशींच्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत थांबणार नाही. सचिन खरात यांचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राजकीय दबावामुळे कारवाई योग्य दिशेने होत नाहीये. अंजली दमानिया यांचा आरोप. धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत तपासाला दिशा मिळणार नाही. दमानिया यांचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्येमधले आरोपी अद्यापही फरार आहेत आणि त्यांचा मोबाईल सुद्धा सापडेना. जरांगे यांच्याकडून तपासाविषयी संशय व्यक्त. आरोपींना धनंजय मुंडेंनीच लपवून ठेवलंय का? जरांगेंचा सवाल. घरावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना 12वीची परीक्षा कशी देऊ? वैभवी देशमुखचा सवाल. तर संयम सुटत चाललाय. धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. जोपर्यंत विष्णू चाटेचा मोबाईलचा CDR तपासला जाणार नाही तोपर्यंत त्याच्या गुन्ह्यामधला रोल समजू शकणार नाही. संदीप क्षीरसागर यांचा आरोप. पुण्यामध्ये वाल्मिक कराडला कोणी ऍडमिट केलंय तेही तपासा. क्षीरसागर यांची मागणी. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास SIT CID मार्फत करावा. महादेव मुंडेंच्या पत्नीची बीड पोलीस अधीक्षकांकडे मागणी. 3 दिवसांची पोलिसांना मुदत देणार आणि त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा. माझी बोलती बंद करण्यासाठी सरकारचं षडयंत्र. मेहुणाला तडीपारीची नोटीस आल्याच्या नंतर मनोज जरांगेंचा हल्लाबोल. कोणकोणाचे नातेवाईक हे बघून कारवाई होत नसते. मुख्यमंत्री फडणवीसांचा जरांगेंवरती पलटवार. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कापूस, सोयाबीन आणि तेलबिया उत्पादकांच्या बळकटीकरणासाठीच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय. योजनेशी संबंधित काही कागदपत्रांच्या अवलोकनाच्या नंतर घोटाळा करण्याचे नियोजन काही अधिकाऱ्यांच्या मनात अनेक महिन्यांपासूनच तयार होतं का, असाही संशय. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज रायगडमध्ये अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोकणातली प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत ते संवादही साधतील. रत्नागिरीमध्ये ठाकरेंना धक्का. साळवी होणार शिंदेंचे शिलेदार. विधानसभेमध्ये पराभव झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी राजन साळवींनी भाजप प्रवेशाची चाचपणी सुरू केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विलास चाळके यांचा मोठा गौप्यस्फोट.
मुंबईमध्ये आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचं राज्यस्तरीय अधिवेशन. या अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. जुनी पेन्शन योजना, मुख्याध्यापक, शिक्षक आणि संस्था चालकांच्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा होणार. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी सुरू असलेली आयकर विभागाची कारवाई 5 दिवसांच्या नंतर संपली. अधिकारी गेल्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष. गोपीनाथ मुंडेंवरती प्रेम करणाऱ्या लोकांचा एकच साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, पंकजा मुंडे यांचं विधान. गोपीनाथ मुंडेंनी भाजपच्या जन्मापासून काम केलं, तो पक्ष खऱ्या अर्थानं त्यांनीच उभा केला. नाशिकमधल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान पंकजा मुंडेंचं विधान. आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुनर्वसन समितीची बैठक. या बैठकीमध्ये गोसेखुर्द प्रकल्पामधल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या अधिग्रहणाचा मुद्दा निकाली निघण्याची शक्यता. राज्यातील सहकार कायद्यामध्ये अनेक बदल करण्याची गरज. सहकार मंत्र्यांनी पुढाकार घेऊन ते करावेत, राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी. नवीन उद्योगांसाठी पुढील काळामध्ये विदर्भात एमआयडीसीकडून 10,000 एकर जमीन भूसंपादित केली जाणार, उदय सामंत यांची माहिती. चंद्रपूरमधल्या आनंदवन मित्र मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस. रुग्णांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ. अनुदान 2,200 वरून 6,000 करण्याची फडणवीसांची घोषणा. कॉर्पस फंडमध्ये 10 कोटी देण्याची देखील घोषणा. मंत्री आशिष शेलार यांना कार्यक्षम आमदार म्हणून पुरस्कार नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना 32 लाख रुपयांची आर्थिक मदत. आर्थिक तणावामधून शिरीष महाराज यांनी केली होती आत्महत्या. शिरीष महाराज मोरे हे तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज. मंत्री जयकुमार रावल यांचा आज नंदुरबारचा दौरा. रावल यांच्या हस्ते भाजप सदस्य नोंदणी सुरू होणार, तसंच भाजपच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार सुद्धा केला जाणार. जयकुमार रावल आज नंदुरबारच्या दौऱ्यावर. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीमध्ये मोठा बदल. पनवेलवरून मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे 11 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद. कॅप्टन अमेरिका चित्रपटाच्या वितरकांकडून कितीही दबाव आला तरी मल्टिप्लेक्स चालकांनी छावा चित्रपटाचे जास्तीत जास्त शो चालवायचे. कॅप्टन अमेरिका वितरकांची दादागिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, अमेय खोपकर यांचा इशारा. अहिल्यानगरमधील श्रीगोंद्यामधल्या पेडगावमध्ये शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्रीवरती बंदी घालण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव. एनर्जी ड्रिंकचं लहान मुलांच्या आरोग्यावरती होणारे परिणाम बघता ठराव. नाशिकमधील नाफेड आणि जिल्ह्यामधल्या फेडरेशनकडून सुमारे 1,589 मेट्रिक टन कांदा 35 रुपये प्रति किलो दरानं खरेदी आणि तो बाजारामध्ये चढ्या दरानं विकून नाशिक नाफेडला 5.5 कोटी रुपयांचा गंडा. नांदेड जिल्ह्यामधल्या धर्माबादमध्ये तांदूळ व्यापाऱ्याच्या दुकानावरती तेलंगणा पोलिसांची धाड. मोठ्या प्रमाणावरती रेशनचा तांदूळ जप्त. तेलंगणामधून धर्माबादमध्ये तस्करी करून हा तांदूळ आणला जात होता. अकोला मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरामध्ये सागवानाच्या जंगलामध्ये आग, झाडांचं मोठं नुकसान. वसईच्या सुरुची बाग समुद्रकिनारी सुद्धा भीषण आग. किनाऱ्यालगतच्या गवताला कोणीतरी आग लावल्याचा स्थानिकांचा प्राथमिक अंदाज. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये इन्स्टाग्राम स्टोरीमुळे वाद. 17 वर्षाच्या तरुणाची हत्या. नंदुरबारच्या धडगावमध्ये पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरकारभार. 1,500 पेक्षा अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकल्याची घटना. वर्ध्याच्या आर्वीमध्ये 12 दुकानांचं शटर तोडून चोरी. लाखो रुपयांची रक्कम चोरट्यांनी केली लंपास. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात. ट्रेलर उलटून कारवरती आदळला. अपघातामध्ये 3 जण गंभीररित्या जखमी. जखमींवरती एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू. बुलढाण्यामधल्या चिखली मार्गावरती मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 तरुणांना एसटीची धडक. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. मालवणमध्ये अरबी समुद्रामधील सिंधुदुर्ग किल्ल्यावरती अडकलेल्या युवकांना वाचवण्यामध्ये यश. पश्चिमेकडील खडकावरती मासेमारीसाठी गेलेले युवक अडकले होते. धाराशिवच्या चिलवडी गावामध्ये तोडणीला आलेली द्राक्षबाग जमीनदोस्त.
शेतकऱ्याचं 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान. सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे तोडणीला आलेल्या बागेचं मोठं नुकसान. खरेदी बंद केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन अद्यापही पडून सरकारने खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा एकदा सोयाबीनची खरेदी सुरू करावी, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरावरती सोयाबीन ओतणार, किसान सभेच्या अजित नवलेंचा इशारा. हिंगोलीच्या वसमतमध्ये सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोमानं तयारी करण्याचे निर्देश. अंदमानामधल्या पोर्ट ब्लेअरमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची दुरावस्था. महाराष्ट्रामधले पर्यटक अभिनेते शरद पोंक्षे, इतिहास अभ्यासक पार्थ बावस्कर यांच्याकडून साफसफाई आणि डागडुजी. प्रशासनाला लक्ष देण्याचंही आवाहन. नागपूरच्या नंदनवन पोलिसांकडून शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्याला आरोपीला अटक. शाळेसमोरील दुकानामध्ये बसून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत होता. भिवंडी वाडा रस्त्याच्या दुरावस्थेसह कामाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काँग्रेसची निदर्शनं. सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार, काँग्रेसचा आरोप. पुण्यातील नदीकाठची वनराई आणि हिरवाई जतन करण्यासाठी चिपको आंदोलन. हजारो विद्यार्थ्यांसह अभिनेते सयाजी शिंदे आणि सोनम वांगचुक हे सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी. पंकजा मुंडेंच्या आदेशानंतर महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी. परळीच्या मेरुगिरी डोंगरासह लोणी आणि लोणारवाडीमधल्या जागांना सुद्धा दिल्या भेट. वाढदिवसाच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंकडून विविध योजनांचं लोकार्पण. कर्करोग चाचणी व्हॅनचं सुद्धा शिंदेंनी केलं लोकार्पण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यामध्ये शिंदेंच्या हस्ते दिव्यांगांना सायकलचं वाटप. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये ऋणानुबंध या कार्यक्रमाचं आयोजन. संभाजी भिडेंच्या धारातीर्थ यात्रेचं पोलादपूरहून किल्ले रायगडाच्या दिशेनं प्रस्थान. यात्रेमध्ये लाखो धारकरी सहभागी. अकोल्यामधल्या अकोट तालुक्यामधल्या कालवाडीमध्ये शंकरपटाचं आयोजन. नंदिकेश्वर ग्रुपच्या वतीनं माजी नगरसेवक मंगेश चिखले यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन. आज महाकुंभचा 29वा दिवस. आतापर्यंत 41 कोटींपेक्षा अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमामध्ये केलंय पवित्र स्नान. प्रयागराजकडे येणाऱ्यांची वाराणसी रेल्वे स्थानकावरती मोठी गर्दी. महाकुंभ स्पेशल ट्रेनमध्ये चढण्यासाठी भाविकांची धावपळ. 25 किलोमीटरपर्यंत रांगा. गर्दी लक्षात घेता प्रयागराजमधील संगम स्थानके बंद. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी दिला राजीनामा. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना भेटून दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. मणिपूर विधानसभेचं अधिवेशन स्थगित. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्या नंतर राज्यपालांचे निर्णय. आजपासून सुरू होणार होतं हे अधिवेशन. नवा मुख्यमंत्री होणार की राष्ट्रपती राजवट लागू होणार या संदर्भात तर्कवितर्क. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकमेकांना संपवायलाच लढले. सामनामधून दिल्लीच्या निकालावरती परखड मत. महाराष्ट्राच्या निकालामधून बोध घेणार नसतील तर हुकुमशहाच्या विजयाला हातभार लावण्याचं पुण्य पदरी पाडून घ्या. सामनामधून हल्लाबोल. आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम. विद्यार्थ्यांना तणावमुक्त मार्गाने परीक्षेला सामोरं जाण्याच्या संदर्भात होणार मार्गदर्शन. पंतप्रधान मोदी आजपासून 12 फेब्रुवारीपर्यंत फ्रान्सच्या दौऱ्यावर. AI शिखर संमेलनाला मोदी उपस्थित राहतील. कटकमधल्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा इंग्लंडवरती 4 विकेट्सनी विजय. रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर यांची धडाकेबाज खेळी. 4 गडी राखून भारताचा इंग्लंडवरती विजय. कर्णधार रोहित शर्माची धडाकेबाज शतकी खेळी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.